योद्धा न्यूज मराठी। लोकप्रिय नेतृत्व तुकाराम शेठ सावंत पाटील यांची शिरोली विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा वर्णी। शिरोली येथील आदर्श विद्यालयाचे संस्थापक आणि खंबीर नेतृत्व माजी चेअरमन तुकाराम शेठ सावंत पाटील यांची शिरोली विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीमुळे शिरोली परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नियोजनाची आणि कष्टाची पावती। सोसायटीच्या सभागृहात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली। मागील कार्यकाळात तुकाराम शेठ यांनी राबवलेल्या शेतकरी हिताच्या योजना, पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या प्रगतीसाठी घेतलेले कष्ट विचारात घेऊन सर्व संचालकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। संस्था वाढली तरच शेतकरी सुखी होईल हा विचार घेऊन त्यांनी केलेले काम पुन्हा एकदा त्यांच्या निवडीसाठी कारणीभूत ठरले आहे। आदर्श विद्यालयाचा वारसा आणि सामाजिक कार्य। तुकाराम शेठ सावंत पाटील हे केवळ सहकार क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही आदर्श विद्यालयाच्या माध्यमातून मोलाचे कार्य करत आहेत। त्यांच्याकडे असलेला दांडगा अनुभव आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळेच त्यांना दुसऱ्यांदा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रमुख उपस्थितांकडून सत्कार। निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नूतन चेअरमन तुकाराम शेठ म्हणाले की माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला जागून मी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि संस्थेला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहीन। या प्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, आदर्श विद्यालयाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तुकाराम शेठ सावंत पाटील यांचे शिरोली विकास सोसायटीच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा।